नमस्कार मंडळी, आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर कुठं निघालीस तुम्हाला असं वाटलं असेल तर आज थोडंसं शूट होतं. पुढे जाऊन कळेलच तुम्हाला कशाचं शूट होतं. आणि जाताना ट्रॅफिक नाही लागणार असं होणारच नाही कधी. तर लोकेशनला पोहोचले, लोकेशन सापडत नव्हतं त्यामुळं पुढचं काय शूट करणं झालं नाही मला, का तर एकीकडचंच लोकेशन दाखवत होतं. त्यानंतर हेअरस्टाईल सिम्पलशी केली का तर असा पण लेट झाला होता. पटकन नाही का बऱ्यापैकी आवडलं. लेन्स लावल्या आणि त्यानंतर माझ्या डोळ्यातून थोडंसं पाणी येत होतं, पण लेन्स खूप सेट झाल्या होत्या, छान, मला खूप आवडल्या. ह्याच्या आधी मी लेन्स लावल्या होत्या त्याने खूप त्रास झाला होता. आणि त्यात आज कार्टूनसोबत होतं म्हणलं कार्टूनसाठी मामा पण बोलवला होता आणि दादा पण बोलवला होता. का तर म्हटलं तिथं गेल्यानंतर मेकअप करून देईन नाही देईन, पण असं काही नाही. स्टुडिओ खूप मोठं होतं त्यामुळं तिथं मस्त खेळत होती ती आणि खायचं प्यायचं तिचं तर काय चालूच होतं. माझं मेकअपचं चालू होतं. एक वेळाही माझ्याकडे आली नाही, फक्त 2-3 वेळा विचारलं, मम्मा तू काय करते? म्हटलं बाबू मी मेकअप करते. तर मम्मा छान दिसते. हां, आणि मेकअप पण खूप छान झाला होता, मला खूप आवडला. मेकअपही झाल्यानंतर बाबू तिथं फिश बघत होतं, खूप मस्ती करत होतं. स्टुडिओमध्ये फिश होते, परत अजून डॉग्यू होते 2, तर ती खूप खुश होती त्यामुळं ती माझ्याकडे येतच नव्हती. तर आज सागरची खूप आठवण येते. ते नसले ना की म्हणजे श्रीची पण काळजी लागते मला. आणि त्यात इथं स्टुडिओमध्ये शूटचं खूप सामान होतं, तर श्री त्याला खेळायचं म्हणलं नको फुटलं वगैरे तर काय नाही का. तर फायनल लुक असा काहीसा होता. तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. का तर मेकअप बऱ्यापैकी तर छान दिसत नाही, तर मला कसा दिसतोय माहीत नाही मला. तर असा सिम्पलसा लुक होता आणि खूप चेंज होता की मी जशी राहते वगैरे तसा नव्हता, एकदम सिम्पल आणि वेगळाच होता. तर तुम्हाला दिसत असेल हा कसा लुक आहे. तर हे बघा आणि नाही का कमेंट करून सांगा मला मी कशी दिसते. त्यानंतर शूटसाठी बाहेर जायचं होतं, म्हणजे फोटोशूटसाठी वगैरे किंवा व्हिडिओ शूट. बाहेर गेलो, त्यानंतर तिथून पण आलो. तिथं कार्टून पण सोबत आलं होतं. तिथं खूप त्रास दिला. तिथं तर अजून मला ह्यांची आठवण झाली. आणि शूट झाल्यानंतर आलो स्टुडिओवरती. परत मी मेकअप वगैरे नाही का काढायला, म्हणजे ज्वेलरी काढायला चालू केली, मेकअप क्लीन केला. आणि त्यानंतर म्हणलं एवढ्या जवळ आले, घरी जर नाही गेले ना तर सगळे लय ओरडतील. मग आधी म्हणलं चला घरी, आणि गाडी नव्हती, चालतच घरी चाललो होतो घरी. आणि हे कार्टून तर काय, हे दोघांची अशी मस्ती असते की संपतच नाही. तर हे दोघं आमच्या पुढं पटपट चालत होते. मी घरी गेले, त्यानंतर खूप सारे पाहुणे आले होते, तुम्हाला तर माहिती आहे, आईचं ऑपरेशन झालं. सगळ्यांना बाय केलं, त्यानंतर घरून निघालो. आणि तो म्हणला मी चला तुला नाही का सोडवतो म्हणला बस स्टॉपला. आणि एक काका आले होते, त्यांच्याकडं रिक्षा पण होती. मग चला म्हणलं येतो सोडवायला. तर सिद्धार्थ बोलला तर मग ठीक आहे म्हणलं चल. तर तो सोडवायला आलो, बस स्टॉपवर आलं. आणि बस स्टॉपवर पण ह्या सगळ्यांची मस्ती खूप असते. तर आज फायनली एवढे पाय दुखत होते, शूट त्यात चालणं जास्त झालं, चालण्यामुळं तर खूप पाय दुखत होते. आणि हे माझं आत्ताचंच नाही पाय दुखायचं, मी गावाला गेली जरा जास्त चालले किंवा का नाही का कुठे गेली तर असंच होतं. आजही तसंच झालं. का तर ह्यांना म्हणजे नव्हतेच, ते आम्हाला सोडलं ते डायरेक्ट गेले. त्यामुळं आज एकटीला सगळं मॅनेज करावं लागलं. पण ठीक आहे, हे दोघं होते, श्रीचं मॅनेज झालीच होती. तरीही शूटच्या टायमिंगला ऐन वेळी ते माझ्यासोबत आली आणि तिथं खूप मस्ती केली, ऐकत पण नव्हती. तर ठीक आहे, जाऊ दे, अशा गोष्टी इथून पुढं चालू राहणार आहेत. आणि ठीक आहे चला. तर आजचा म्हणजे प्रवास, आजचा दिवस खूप म्हणजे असं सगळं मॅनेज करायच्या गोष्टी, मी बसने वगैरे प्रवास करणं सगळं वेगळं होतं. तरीही दादासोबत होता म्हणलं काय वाटलं नाही, का तर श्रीला वगैरे तोच घेत होता. त्यानंतर आम्ही बसने उतरलो वाघोली, तिथून रिक्षाने. त्यानंतर परत तिथं दाजी घ्यायला आले, खूप मोठं. त्यानंतर म्हणलं आधी घरी जातो, तर मग ताई म्हणलं इकडंच ये. तिकडं गेले, दादाला सोडलं आणि त्यांना घरी गेलो होतो. भेटला आईला ते येताना, बाबा पण आले होते. शूट करणं झालं नाही. तिथनं परत मी बसने आले आणि तिथनं परत रिक्षाने आले. परत इथं आल्यावर दाजी घ्यायला आले. आणि मी मांजरेसारखे दिसत असेल डोळे, पण मी लेन्स काढले नाही, छान वाटतात. आणि शूट पण झालेत मला, त्यामुळे म्हटलं ताईचं तर काय दसरा काढलाय त्यामुळं खूप असायला आहे. आणि इकडं आज पित्र होते त्यामुळं सकाळीच बोलवलं होतं, पण सकाळी येणं झालं नाही, का तर शूट पण होतं आणि त्यांचं आवरलं पण नव्हतं. मग आत्ता आले. येताना आईनं सीताफळं, लिंब खूप सारं दिले, तर ताईला थोडंसं ठेवलं आणि मग थोडंसं म्हणजे मला पण घेतलं. लाईट गेली, आलो, चेंज वगैरे केलं आणि तोंड वगैरे व्यवस्थित म्हणजे नाही का वॉश केलं. आणि श्रीला पण खायला वगैरे घातलं. आणि आता निवांत झोपायला लागले. आता ते येतीलच थोड्या वेळात. मी तरी पण लेन्स काढला नाही. आणि मला खूप शूट आवडला, तसं तर फोटोशूट म्हणजे नाही छान झालं. आणि मेकअप पण खूप छान झाला होता. तरी मी लेन्स का काढला नाही, सागरने मला असं बघितलं नव्हतं, त्या म्हणजे पहिल्यांदा जेव्हा आम्ही शूट केलं तर तेव्हा बघितलं होतं.
तर आत्ता बघितलं नव्हे मग. आणि त्यातनं मी तुम्हाला मगाशी म्हटलं सूट झाले, त्यामुळं म्हटलं राहून द्यावा. ते आले की त्यांना दाखवते की कशा दिसते तर नाही का, कंटिन्यू लेन्स म्हणजे वापरू का कधी कधी असं विचारायचं. त्यामुळं तशा ठेवल्यात. आणि उद्या मॅडमचं स्कूल आहे तर त्यांना जायचं आहे, त्यामुळं काय झोपायची तयारी चालू आहे तिची. आणि माझी ही चालू आहे का आता सकाळी स्कूलला डब्बा वगैरे करायचा. आणि घरामध्ये खूप सारा पसारा झाला आहे. आता तो मी सकाळी आवरेल बऱ्यापैकी, म्हणजे तसा पसारा नाही, कपड्यांचा वगैरे झाला आहे तर ते सगळं आवरेलच मी नंतर. तर चला सागरचं आल्यानंतर रिॲक्शन बघू माझ्या डोळ्यांबद्दल काय म्हणतात बघू. आणि तुम्ही पण सांगा कसे वाटते ते लेन्स. कपडे नव्हते का तुला? माझे कपडे घातले आता. लेन्स डोळे दाखव काय करशील काय नाही. डॉन झोपला आमचा. मी नसल्यावर की ते हाल बघितलं ना त्याचे काय हाल ते सूट पाय पाय दुखायला. तुमचं जेवण खावण सगळं करतो ना मी, त्याच्यामुळे काय खायचं म्हणलं तर आम्ही तरी तिथनं घरी गेले, घरनं परत आम्ही मस्त पॅटीस वडापाव भरपूर खाणार का. हा राव संडे आता सोडला खूप तिकडे घरी अजून सोडला का तिकडे घरी सोडलं. चला मॅडमचा शूट होतं आणि आपल्याला संडे असून आपल्याला काय सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे काय आपण लगेच आलो. आपल्याला काय वेळ नव्हता म्हणून सगळं मॅडमनेच मॅनेज केलं. पण मी नसल्यावर किती हाल होत्यात ना, ते आज तिला चांगलं कळलं. गाडीची सवय झाली. हां उठायचं गाडीवर बसायचं. आज बसने आपण स्कूटी घेऊ, रिक्षाने आले. तू गाडी शिकून घे की. आणि म्हणत होता मला संध्याकाळपर्यंत थांबून सोडवतो सीधा, पण नको म्हणलं जातो म्हणलं बसने. आले बसने परत तिथनं रिक्षा आली परत. तुला शिकवायला काय नाही पण कोणाला तरी ठोकायचं. जेवण करायचं वाढ पटकन. पहिलं ते माझा टी शर्ट काढून टाक. मी नाही टाकायचं म्हणायची चल ना मला वाढ थोडंसं भूक लागली. बघितलं ना पण मी नसल्यावर किती हाल होत्यात तुझे. लेन्स काढू नको राहू द्या सकाळीच काढ. टायगर गत दिसते बघ तुला. आल्यापासून झोपली नव्हती ना? झोपली होती. एक दोनची पिऊ कशी झोपली होती. पिऊ होता ना, पिऊचं माझ्याकडे नव्हती. सिद्धार्थ झाला की पिऊ. परत एकदा चेहरा क्लीन केला आणि लेन्स काढून टाकले आणि ते जेवायला बसले. लेट झाला त्यांना यायला. मी झोपली होती. झोपेत उठून नंतर लेन्स काढलं, त्यामुळं लाल लाल डोळे झाले. ते काढताना खूप त्रास होतो. म्हणजे आयडिया नाही येते कसं काढतात वगैरे, पण ठीक आहे काढल्या. पण छान वाटत होत्या. नवऱ्याला तर काय नवल कशाचंच नाही, पण छान दिसत होती म्हटले. तर चला आपला आजचा व्हिडिओ इथेच एंड करू. बाय बाय, गुड नाईट. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू. उद्याचं खूप सारं काम पण आहे.